बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी आहे मोदींच्या भेटीगाठींच्या संदर्भातली। 2 दिवसांपूर्वी शिंदेंच्या खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आणि यानंतर आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षाच्या खासदारांनी आज पंतप्रधान मोदींची भेट घेतली आहे। सुप्रिया सुळे यांच्यासह 8 खासदारांनी पंतप्रधानांसोबत अर्धा तास चर्चा केली। या बैठकीची इनसाइड स्टोरी एबीपी माझाच्या हाती लागली आहे। बैठकीमध्ये पवारांच्या ऊर्जेचा आदर्श सगळ्यांनी घ्यायला हवा असे गौरवोद्गार पंतप्रधानांनी काढले। मतदारसंघामधल्या समस्या, विकासाचे प्रकल्प, पाऊस अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवरती खासदारांनी चर्चा केल्याचं कळतंय। मात्र ही बैठक धोरणांच्या संदर्भात होती, राजकारणाच्या संदर्भात नाही असं देखील ठासून या खासदारांनी सांगितलं। मतदारसंघ फेररचना विधेयक किंवा एनडीएमध्ये सहभाग याविषयी कुठलीही चर्चा या बैठकीदरम्यान झालेली नाही असं खासदार अमोल कोल्हे यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केलंय। याशिवाय फुले दाम्पत्य, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना मरणोत्तर भारतरत्न द्यावा अशी आग्रही मागणी देखील पंतप्रधान मोदींकडे या खासदारांनी केली आहे। तर या बैठकीमध्ये नेमकं काय झालं, कोणती चर्चा झाली आपण जाणून घेऊया। नरेंद्र मोदींनी शरद पवार यांच्याविषयी गौरवोद्गार काढले। शरद पवार यांच्या ऊर्जेचा सगळ्यांनी आदर्श घ्यायला हवा असा सल्ला देखील मोदींनी दिलाय। पवारांच्या तब्येतीची देखील सुप्रिया सुळेंकडे मोदींनी चौकशी केली। मतदारसंघामधल्या समस्या, विकास प्रकल्प, पाऊस अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवरती चर्चा झाली। फुले दाम्पत्य, अण्णाभाऊ साठे, तुकडोजी महाराज यांना भारतरत्न देण्याची खासदारांची मागणी आहे। शिवरायांच्या 12 किल्ल्यांना युनेस्कोचा दर्जा दिल्याबद्दल लंकेंनी मोदींचे आभार मानले। गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी केंद्राकडे निधीची मागणी देखील खासदारांनी केली। मतदारसंघ फेररचना विधेयकावरती कोणतीही चर्चा झाली नाही किंवा एनडीए मधल्या सहभागाचा हा मुद्दा देखील नव्हता असं खासदार अमोल कोल्हे यांनी पत्रकार परिषदेच्या दरम्यान स्पष्ट केलंय। आज बैठकीला मी स्वतः होतो आणि या बैठकीमध्ये जे झाले ते मी तुम्हाला सांगतोय। यामध्ये 8ही लोकसभा मतदारसंघांमध्ये जे मुद्दे चर्चिले गेले, आता मी जसं म्हणालो की पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचं काल आंदोलन झालं, काल झालंय ना आंदोलन। आज जो प्रश्न हा दिल्लीतून सुटणार या संदर्भात माननीय पंतप्रधानांनाच अवगत करणं, मला वाटतं याच्यामध्ये काही गैर आहे। पंतप्रधानांची भेट घेणं आणि ज्यासाठी 3 जिल्ह्यातले हजारो लोक रस्त्यावर येतात आणि त्या संदर्भात ते आंदोलन होतं, मग माननीय पंतप्रधानांकडे कैफियत नाही मांडायची, मग कोणाकडे मांडायची? तर याचा संबंध मला वाटतं लगेच डिलिमिटेशनच्या बिलाशी किंवा लगेच एनडीएमध्ये ढकलायच्या संदर्भात हा लावला जाऊ नये असं मला वाटतं। मला असं वाटतं आपण जर या संदर्भात कुणाच्या मनात शंका असतील तर त्यांनी भेटीचे जर व्हिज्युअल्स पाहिले तर माननीय पंतप्रधानांना आम्ही महात्मा फुले पगडी आणि उपरणं ही भेट दिली आणि त्याचबरोबर राजदंड हातात असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा एक पुतळा ही भेट दिली। या प्रतीकांकडे जर आपण बघितलं तर शिवशाहू फुले आंबेडकर विचारधारेची ही प्रतीक आहेत। या प्रतीकांना घेऊनच माननीय पंतप्रधानांचा आम्ही या भेटीमध्ये सन्मानसुद्धा केलेला आहे। त्यामुळे या भेटीत इतर कुठल्याही विषयावर चर्चा झालेली नाही। तर या भेटीगाठींच्या संदर्भात आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे। पंतप्रधान मोदींना खासदारांनी भेटणं यामध्ये काहीही वावगं नाही। मतदारसंघाच्या कामाविषयी अशा भेटीगाठी होत असतात असंही फडणवीस म्हणाले। चांगली गोष्ट आहे। पंतप्रधान हे देशाचे असतात, ते कुठल्या पक्षाचे नसतात। त्यांना भेटायला जाणं यामध्ये काही वावगं आहे असं मला वाटत नाही। मी देखील मुख्यमंत्री आहे, अनेक विरोधी पक्षाचे लोक मला भेटत असतात, त्यांची कामं सांगत असतात। त्यामुळे मला असं वाटतं की कुठल्याही वेगळ्या दृष्टीने याच्याकडे पाहण्याचं कारण नाही आहे। ते त्या ठिकाणी गेले आहेत ही अतिशय किंवा जाणार असतील तर अतिशय चांगली गोष्ट आहे। तर या भेटीगाठींवरून आता पृथ्वीराज चव्हाण यांनी मात्र टीका केली आहे। राष्ट्रवादी काय, शरद पवार काय, त्यांचा अजेंडा त्यांनाच माहिती आहे असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलंय। भाजपचा पराभव करायला विरोधकांनी एकत्र येणं गरजेचं आहे। चव्हाण साहेब मोठे नेते आहेत, वस्तुस्थिती माहिती घेऊनच त्यांनी बोललं पाहिजे अशी प्रतिक्रिया आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी दिलेली आहे।
मागच्या वेळेला ते भेटले होते, आम्हाला सगळ्यांना सांगितलं की त्यांनी शेतकऱ्याच्या प्रश्नावर ते बोलले असं ते म्हटले होते. एकदा दोघं जेव्हा गेले होते तेव्हा त्यानंतर पुन्हा ते म्हटले की नाही मी ते जनजीच्या आंदोलनाबद्दल बोललो वगैरे. ते काय म्हणतात काय मला माहिती नाही. तर काय अजेंडा आहे तो त्यांनाच माहिती असेल, मला त्यावर काही टिप्पणी करणं योग्य वाटत नाही. पण इंडिया आघाडी जी आहे ती अजूनही आहे का असं आपल्याला वाटतं? इंडिया आघाडी तर इंडिया आघाडी ना इंडिया ऑफकोर्स. नाही, इंडिया आघाडी अगदी भक्कम आहे. शेवटी प्रत्येकाला माहिती आहे की भारतीय जनता पक्षाचा पराभव करायचा असेल तर सर्व विरोधी पक्षांनी आपली मतं एकत्र केली पाहिजेत आणि आमच्या मताचं विभाजन झाल्यामुळं भाजपलाच यश मिळतं नेहमी आणि ते आम्ही टाळलं पाहिजे. कित्येक वेळेला आम्हाला त्याला यश येत नाही टाळण्यामध्ये, पण आमचा प्रयत्न, आमच्या नेत्यांचा प्रयत्न आहे की इंडिया आघाडी म्हणजे एकंदरीत उद्देश हाच आहे की भाजपच्या विरोधामध्ये जे जनतेमध्ये जो रोष निर्माण झालेला आहे पहिल्यापासून आहे त्याला एकत्रित करण्याकरता सर्व विरोधी पक्षांनी आपल्या मताचं विभाजन टाळलं पाहिजे. हे त्याचं मूळ सूत्र आहे. माझ्या माहितीप्रमाणे पृथ्वीराज चव्हाण साहेब फार मोठे नेते आहेत. त्यावेळेला काँग्रेसचे विचार आणि महाविकास आघाडी म्हणून आम्ही व्यवस्थितपणे झालो असतो तर मला वाटतं महायुतीचं सरकारच आलं नसतं. मी मागच्या ह्याच्यावर जाणार नाही. मला वाटतं की पक्षाच्या भूमिकेतून ज्यावेळेस मत व्यक्त करत असताना वस्तुस्थिती माहिती घेऊन त्यांनी बोलली तर मला वाटतं योग्य होईल. आणि मला खात्री आहे की देशाचे राहुल गांधींच्या बरोबर असलेल्या बैठकीला सुप्रियाताई आणि सगळे आमचे खासदार उपस्थित राहतात. इंडिया आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहतात. आमच्या पक्षात काय अस्वस्थता आहे हे त्यांना कधी मला वाटतं माहीत पडलं मला माहीत नाही, पण त्यात काही तथ्य नाही.